एचएल कामगार संघटनेच्या निवडणुकीत श्री आपला जागृती पॅनलकडून 29 विरुद्ध 2 ने विरोधी गटाचा धुव्वा उडवला आहे. भारतीय संरक्षण व्यवस्थेचा कणा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील एचएल येथील कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत 31 जागांसाठी झालेल्या मतदानात श्री आपला जागृती पॅनलच्या वतीने सरचिटणीस पदासाठी संजय कुटे यांना 1044 तर श्री श्रमशक्ती पॅनलच्या वतीने सचिन डोंसे यांना 847 मते मिळाली असून यात संजय कुटे हे 197 मतांनी विजयी झाले आहेत. तसेच खजिनदार पदाचे उमेदवार प्रशांत आहेर यांना 1254 विरुद्ध श्रमशक्ती पॅनलचे अमोल जोशी यांना 1134 मतं मिळाली आहेत. यामध्ये प्रशांत आहेर हे 120 मतांनी विजयी झाले आहेत. तसेच अध्यक्षपदासाठी श्री आपल्या जागृती पॅनलचे अनिल मंडलिक व गिरीश वल्वे यांच्यात लढत झाली. यामध्ये अनिल मंडलिक यांना 1560 तर गिरीश वल्वे यांना 1057 मतं मिळाली. यामध्ये अनिल मंडलिक यांना 503 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे गेल्या 1986 आणि 1990 साली तत्कालीन अध्यक्ष सुरेश देसले हे सलग दुसऱ्यांदा कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर जवळजवळ 35 वर्षांनी अनिल मंडलिक सलग दुसऱ्यांदा कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले आहेत. गेल्या 3 वर्षाच्या काळात कामगार संघटनेच्या वतीने दुसऱ्या विभागात बदली होऊन गेलेले कामगार मूळ विभागात परत आणल्याने व भविष्यातील 2027चा वेतन करार हा महत्त्वाचा असल्या कारणाने कामगारांनी मोठ्या मताधिक्याने श्री आपला जागृती पॅनलच्या 29 उमेदवारांना निवडून दिले आहे. तसेच श्री श्रमशक्ती पॅनलचे उपाध्यक्ष गणेश गवारे व सहचिटणीसपदी योगेश अहिरे हे विजयी झाले आहेत.